कान उचलवले का? नको दाखवू नको. कान बघितलंय ना? कान बघितलं आहे की नाही? इथं रिपोर्टर्स आहेत. रिपोर्टर समोर 3च प्रश्न करील. नीट ऐका. रिपोर्टर समोर 3च प्रश्न करील. माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे, मग असं सीएटी सेलनी माझे डॉक्युमेंट्स चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की यात सीएटी सेलची चूक आहे. सीईटी सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत. त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला म्हणजे दंड होतो. थोडक्यात सीएटी सेलनी डोळे बंद केले होते. मला 4 वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी सेलनी. तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत. यांनी मला 4 वेळा फेऱ्या मारायला लावल्या ऍडमिशन बोलले ना. व्यवस्थित बोलतोय. लेखी द्या बोलले. मॅडमला लेखी दिलं. मॅडम म्हटले मला लेखी दे. जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घेईन. मी लेखी दिलं. यांनी मला 4 तास नाही मला 8 तास तिथं थांबवलं. माझ्याकडे करायला त्यांच्याकडे करा. माझ्याकडे जाऊ. हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात. याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही. आणि सीएटी सेल आणि सीएटी सेल आणि सीएटी सेल आणि सीएटी सेल कडून चूक झाली. सीएटी सेल निकाल ह्यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेजकडे. कॉलेज म्हणते सीएटी सेलकडे. सीएटी सेल म्हणते ऑथरायझेशन कॉलेजकडे. यांच्या दोन्हींमुळं जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरड्यावरती पडला फक्त त्यांच्या चुत्यापणामुळं. यांना स्वतःला काही कळत नाहीये. यांचं म्हणणं आहे की सीएटी सेलकडे जा. सीएटी सेल मध्ये कॉलेजकडे जा. यांचा काळा बाजार यांना कळेना काय चाललंय. 3-3 लाख रुपयाला सीट आम्हाला म्हटल्या तुझं लय ओळख येत ना मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर. हे त्यांचे शब्द आहेत. माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख जर सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय. मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते. त्यांनी मला दिवसभर कळवलं. ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल. तू लिहून दे. मी लिहून दिलं. त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ. मेल आलाय सीएटी सेलचा. त्यांना तो सुद्धा दिला. हा माणूस मला बोलला 5 मिनिटं मेल बघतोय चर्चा करतोय. मला बाहेर पाठवलं. मी बाहेर गेले. अर्ध्या तासानं जर मी आले की ह्यांनी मला का नाही बोलवलं. तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले. जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं